साठी ठेवलेली आहे. Maybe you're looking for someone that truly sees you, understands you. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला शोधत असाल जे तुम्हाला खरंच समजून घेऊ शकेल. Imagine for a moment याचा तुम्ही एक विचार करा. a lone sheep एक एकटं मेंढरू trembling in the dark, की ते अंधारात भटकत आहे, far from home, घरापासून खूप दूर आहे and it cries, swallowed by the vast wilderness. आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व दुःखांमुळे, त्या परिस्थितीमुळे ते रडत आहे. It feels forgotten, ते खूप असं विसरल्यासारखं त्याला जाणवत आहे. insignificant, त्याला आपल्या कुठलीच गोष्टीची असं जाणीव नाही and alone. आणि एकटं पडलेलं आहे. But then, परंतु through the wilderness, त्या सर्व एकटेपणामधून, त्या जंगलातून, through the shadow, त्या सर्व त्याच्या सावल्यांमधून a figure emerges. एक आकृती उभरते. A shepherd with a lantern in hand comes, एक मेंढपाळ जो आपल्या हातात काठी घेऊन येत आहे, calling its name, तो त्याच्या नावाने त्याला हाक मारतो and with unwavering determination he is ready to search. आणि तो निर्धार त्याच्यामध्ये दिसून येतो की त्याने त्या मेंढराचा शोध घेण्याचं ठरवलं The आहे. shepherd has left 99 त्या मेंढपाळाने 99 मेंढरी त्याची सोडून तो आलेला आहे and he is braving the cold and danger. आणि तो अनेक थंडीगाठ्याच्या प्रसंगातून, अनेक धैर्याच्या प्रसंगातून तिथपर्यंत येत आहे Just to find one lost sheep. केवळ त्या एका हरवलेल्या मेंढराला शोधायसाठी. Why? का? Because it matters to him. कारण ते त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. Because that sheep is everything for him. कारण ते मेंढू त्याच्यासाठी सर्वस्व असं आहे. And this is the story Jesus shares in Luke chapter 15 verse 3 to 7. आणि हीच ती गोष्ट आहे जी प्रभू येशूने लूक याच्या 15व्या अध्यायात 4थ्या वचनात सांगितली A आहे. story is not just about the sheep, ती एक कहाणी केवळ एका मेंढराची नाहीये, but it's about you and me. परंतु ती माझी आणि तुमची आहे. It's about the worldly people who has lost, ती त्या लोकांची आहे जे हरवलेले आहेत जगात. who nobody cares for them. कोणीही त्यांच्याबद्दल काळजी घेत It नाही. is the story of people that nobody listens to them. ती अशा व्यक्तीची गोष्ट आहे की त्या व्यक्तीचं जगात कोणीही ऐकत नाही. Let me tell you one thing, God knows you. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की देव तुम्हाला ओळखतो, He sees you. तो तुम्हाला पाहतो And no matter how far you are from God, आणि कितीही तुम्ही दूर देवापासून असाल, He pursues you with the love, unconditional love. आणि तो तुम्हाला पुन्हा कुठल्याही अटींशिवाय प्रेमाचा स्वीकारतो. He has never given up on you. त्याने तुम्हाला कधीही सोडलेलं नाही. Even if you have not heard His name before, कदाचित तुम्ही त्याचं नावही यापूर्वी ऐकले नसेल, but still He calls you by your name. परंतु तरीही तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो. Today, let's discover why the shepherd heart beats